का बरं रडती का? जाऊ दे ना. हा कोणी काय बोललं का? मग मी काय बोललो का? फिश मग त्याच्यासाठी फिश होती कारण की त्याला फिश आवडते ना. काय टेस्टी वाटतंय त्याला बघूनच तोंडाला पाणी सुटतं. तुम्ही तर बोलणच नाही मला. आ का बोलत का नाही? मग हे कुठे जायला तुझी गोष्ट खाली होता. ए कर नको तुझे इकडे खाली होता. आज मग काय केलं 9 वाजता तिकडनं या दुसऱ्या यायला मग माहिती दारातच बसली. हालत नाही. मायरा माझ्यावरून हसून बसली आहे कारण ते तुम्हाला पुढे समजेलच. ते कारण एकदम भयानक कारण आहे. दिसून बसली आहे बघा. दरवाजा बंद करून ठेवलाय पूर्ण. कधीपासून बोलत नाही ती माझ्यासोबत. बघा तो आळूचे वडे खाणार रे. कसे खाणार रे? इकडे बघून सांग. तुला आवडते? तिखट तिखट बनवू? नाही थंडी थंडी बनव. थंडे थंडे बनव. मी टग मध्ये लोट करते मोठी. आली इकला बघ ना एकदा. इकला बघून सांग ना कसे खाणार रे? टग मध्ये मी मोठी लोट करून गेली. हा यमी यमी करू का? माझ्या पिल्लांना सकाळीच नाव केली आणि माती इतके वेळ आता शिरा खाल्लाय. शिरा कसा झाला तर पिल्लू? भारी झालं तर ना गोल मटक. गोल मटक? बाप रे बाप. आणि माती कोणी काढून दिली तुला? पप्पानी. मग आता पप्पाच भरण याला. नाही तू बोलाल. मी भरू? बाप रे. हा गाईच एक बोलायचं. अरे एक बोलायचं विसरलाच वाटतं इथे. मग काय बोल. फास्ट बोल फास्ट बोल. हे बघ गाईस माझ्याकडे टॉयलेट. बाई 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 बाई. मी घुसट आहे बघा. आता याला माती असली या बाई इकडे कसं भरून टाकली आधी. हे काढ नाही ब्रश मध्ये. इकडे वडे याचे पानं काढायचे ना ते याची साल काढायला जास्त टाइम लागतोय. हे सगळे धुतले आता मी. फक्त 2-3 पानं राहिले आता. ही तिखटवाली डाळ आमच्या तिघांना बनवली. म्हणजे मम्मी पण खाते तिखटवाली पण ना मम्मी कढीपत्ता नाही खात त्याच्यामुळे मम्मी दुसरी बनवली. मम्मीला जास्त फोडणीची आवडती साधीवाली. पण किती वाजता उठ जाय? हा गावाला 8 किंवा 9 9 वाजता उठ जाय. कधी कधी 8 वाजता उठ जाय. काही काम असले की अर्जंट. आणि आपण 2-3 वाजेपर्यंत काही झोपतच नाही. 2 वाजेपर्यंत ब्लॉग एडिटिंग. याच्यासाठी मी आता काढाय याचे जास्त म्हणजे मी मोजले याचे काउंट केले ते पानं 16 आहे. याच्यासाठी घेतली मी कोथिंबीर अद्रक आणि लसूण. भरपूर लसूण घेतलेला आहे आणि मिरची पण कारण सगळ्यांना तिखट आवडते त्याच्यामुळं. माझ्या पोटात तर इतके कावळे वाटतात. पानं पोहण्यासाठी कधी खाऊन घ्या पण इतका वेट होतोय आता. आता तर लगेच करणार मी. तेल फ्राय करणार आहे आणि मसाला काढून घेते फास्ट मध्ये. लगेच झाल्यावरच दाखवते तुम्हाला. लावून त्याला आता मी याच्यावर 20-15 मिनिटं फक्त याच्यावर झाकण ठेवते. बघू शकता किती छान बारीक आहे मसाला लावला मी याला. वड्या आळूच्या वड्या बनवणं चालू आहे. वाव एकदम क्रंची झालेले दिसते. बाकी आता क्रंची आहेत का नाही ते खाल्ल्यावर तुम्ही छोटीवाली खाऊन बघा ती कारण बरोबर राहते. आणि अजून हाय आमच्याकडे तिखट डाळ बनवलेली आहे. डाळ तडका चांगला नसेल नाव ठेवायला घ्यायचा. मग तशी खोटी तारीख नाही आवडत. थोडस मीठ जास्त झाले पण क्रंची झाले. मीठ जास्त पाहिजे ना हो. म्हणजे जास्त पण नाही बरोबर टाकायला. थोडे क्रंचीच होते कडकवाले. कडकवालेच करते नाही काय. मस्त झाले एकदम. हे बघा आमच्या किट्टू आता घर घाण करून पूर्ण गेलेलं आहे. हे बघा सगळे डब्बे बिब्बे आणि इकडे आणून ठेवलेले डब्बे डब्बे खेळत होता. हे बघा सगळं. आता कधी येईन काय माहित किट्ट्या. किट्ट्या नसल्यावर करमतच नाही. हे बघा असं घर घाण करतो. याला माती आणलेली तर पूर्ण माती फेकून दिली त्याने. हे बघा जेवणात पण जाती कणकण त्याच्या पोटात गेले ना प्रॉब्लेम होईल त्यालाच.
आताच त्याने खाल्लेलं दूध चपाती. आता आपण नाही का दिवाळीचं घर साफ करायला घेणार आहोत पहिले तर. पेस्ट कंट्रोल वाल्याला बोलवायला. पेस्ट कंट्रोल वाल्याला बोलवलेलं आहे आपण. आपल्याला नाही का हे पण करायचंय, काय बोलतात त्याला, दिवाळीचं फरसाण. म्हणजे तुला येतं ना का फरसाण? फरसाण नाही मला. फरसाण म्हणजे फराळ. हा सॉरी फराळ येतं का नाही तुला? फरसाण बोलले. बरं फराळ आमचं दिवाळीचं आम्ही बनवणार आहोत. करंजा, लाडू, शंकरपाळे, अजून काय काय येतं तुला? शेव. डबल काय काय तुम्ही काय काय बनवतो ते सांगा मला. आम्ही करंजा बनवतो, शंकरपाळ्या बनवतो, डबल चिवडा बस लाडू बनवतो. चिवडा वगैरे नाही बनवत जास्त. चिवडा पण बनवतो वाटतं, ते पोह्यांचा चिवडा असतो तो बनवतो आम्ही. आणि नाही का मायरा माझ्यावर रुसून बसली आहे, कारण ते तुम्हाला पुढे समजेलच. ते कारण एकदम भयानक कारण आहे. रुसून बसली आहे बघा, दरवाजा बंद करून ठेवलाय पूर्ण. कधीपासून बोलत नाही ती माझ्यासोबत. हे बघा आता मायरा, हे बघा दरवाजा लावून बसली कडी बिडी. आणि आम्ही सगळे टेरेसवर बसलोय. टेरेसवर बसणार आहेत आता. तर बघूयात, कारण की नाही का प्रेस कंट्रोल वाला नाही का 2-3 तास फवारणी वगैरे करण. सगळे ते कॉक्रोच खूप झालेले आमच्या घरात, तर सगळं फवारणी वगैरे करण. त्याच्या अगोदर आम्ही सगळं गाद्या वगैरे सगळं ठेवून दिल्या. आणि वरती टेरेसवर गोदड्या बिदड्या सगळं टेरेसवर. आणि आता आमची मॅडम दरवाजा खोललेला आहे. हे बघा बोलत नाही. हिला सांगा का बरं बोलत नाही माझ्यासोबत. हे बघा रुसून बसली आहे कधीपासून, बोलतच नाहीये. आता मी पण हिच्याशी बोलणार नाहीये, कारण की नाही का ही माझ्याशी बोलत नाही तर मी हिच्याशी बोलणार नाही. एवढं काय झालं होतं का? एवढं काहीच नाही झालं तुला एवढं रुसायला? हा झाले म्हणून बसले ना. हा काय एवढं काहीच नाही झालं ऍक्च्युली. ते कारण मी तुम्हाला पुढे सांगतोच. त्याच्या अगोदर नाही का ही माझ्यावर रुसली ना, तर हिला पहिले सांभाळतो मी, काय झालंय काय नाही. तर भेटूया थोड्याच वेळात. ए मॅडम काय बोला हो. काय झालं एवढं कधीपासून? पहिल्या ज्या गोष्टी आता त्या काढून काय फायदा आहे का आपल्याला? पण नाही म्हणले एखादी वस्तू म्हणले कसं वस्तू ना, वस्तू थोडी. नाही दिसत पाहिजे. अच्छा वस्तू दिसली. हे बघा काम चालू आहे पण बोलणं नाही चालू. हिला आता मॅगी करून द्यावा लागेल मला असं वाटतंय. मॅगी करून देऊ का? संपली आपल्या घरातली, कालच संपली. मॅगी संपली? मॅगी आणून देतो मग. चला आता मी दुकानात जातो, मॅगी आणून देतो. कधीपर्यंत राग शांत होतो हे आपण बघूच. ते मॅगीला पण राग नाही शांत होत माझं. राग नाही शांत होणार मग कशाने होईल? बापरे मंगळसूत्र भारी दिसते. दिसू दे ना मग, ते माझं दिसू दे ना. चला घरातली साफसफाई. हे बघा पूर्ण कपडे बिपडे हे बघा याच्यामधून सगळं घराची साफसफाई चालू आहे दिवाळीची. मस्त घर एकदम क्लीन करणार आहे. आणि घरामध्ये आपण काहीतरी सामान पण घेऊ. आणि मायरा तू मस्त दिवाळीच्या साडी पण घे. आम्ही एक चॅलेंज करणार आहोत काही दिवसातच हे बोलायला लागल्यावर. तोपर्यंत ते चॅलेंज होणार नाही. किती दिवस नाही बोलणार आता? भरपूर दिवस नाही बोलणार. का बरोबर? एवढं काहीच झालेलं नाहीये. हे बघा काय झालं माहिती का, मी तुम्हाला सांगतो एकट्यामध्ये जाऊन. नाही तर हिच्या समोर बोललं तर परत राग येईल हिला. एकट्यामध्ये सांगू का इथंच सांगू? तर झालेलं आहे असं. काय झालं सांगू का? सांगा ना. परत राग येईल, परत ही माझ्याशी बोलणार नाही. त्याच्यामुळे थांबा, तिला मी थोडं तोडलं बघा काहीतरी. हे काढायचं वरती पण माझा हात एवढा नाही पुरणार. आणि हे बघा आमचं नाही का फॅन तुम्हाला दाखवतो. फॅनच्या कमेंट येतात ना, फॅनचं हे जे कलर आहेत ना ते निघालेलं आहे. याला पुसलेलं आहे या फॅनला. हे बघा हे कलर पण निघालेला आहे, हा कलर पण निघालेला आहे. याला पेंट याचं निघलेलं आहे, त्याच्यामुळं तो साफ होत नाहीये बरोबर. साफ म्हणजे कलर्स निघालेला आहे, त्याला साफ केलेलं आहे, क्लीन केलेलं आहे, तरी पण कलर नसल्यामुळे तो तसा दिसतोय. दिवसपर्यंत हातोय मी काही तुमची मदत नाही मागत. मग लिफ्ट. अच्छा मदत नाही मागत. व्हेरी गुड. हे बघा डाळे कशी पडतात दिसतात का तुम्हाला? तरी पण मी 8 दिवस झाड काढते आपल्या रूमचं. पण मी बोलते का तुम्हाला नाही बोलायचं. का नाही बोलायचं? बोलावं लागेल. नवरा आहे मी तुझा. काम करायला किट्टू दादा वरती मस्त बसलाय तो. डबे नेऊ लागले सगळे काढायला. सगळे डबे काढले. आणि हे कोणी काढलं? हे काढले ते
पहिल्याच्या गोष्टी काढून भांडायचं नसतं. आता ते पहिल्याच आहे, मला काय माहित होतं असं होणार आहे. पण तरी मी ते ठेवलं होतं. ते तुला सांगतो मी ते का ठेवलं होतं ते. त्याचं एक रिझन पण आहे त्याच्यामुळेच. आणि हिला नाही का त्याच्यामुळेच राग आलेला आहे. तर आता राग बीग सगळं विसरून जा. आणि हे बघा मी हातात झाडू घेतलेला आहे. लवकर बोलती का नाही? हा, आम्हाला अजून बेड पण साफ करायचा आहे. पटकन बोलायला लाग माझ्यासोबत. आणि एक चॅलेंजिंग व्हिडिओ करायचा आपल्याला दिवाळीचा. साफसफाईचं झालं, साफसफाईचं नाही पण एक चॅलेंज व्हिडिओ करायचा आहे दिवाळी निमित्त. तर ते पण बघू आपण. तर चॅलेंज व्हिडिओ पण करूयात. पण ही बोलायला लागेल तेव्हाच. कधीपर्यंत नाही बोलणार आता? काय चक काय नाही बोलणार. का बरं? झालेलं आहे ना आता? काय झालं? आता बस झालं म्हणजे झालेलं आहे असं. नाही पाहू दे झाडू. आता कधीपासून 1 तास झाला गाईस ही बोलत नाहीये. हिलाच तुम्ही सांगा का नाही बोलत आहे. इथं मी साफसफाई करतोय ना. द्या इकडे झाडू तो. बापरे, किट्टू दादा पण आलेला आहे आपल्याकडे घर साफ करायला. चल किटली काय रे? ओ ओ काय तोंडात दाखव मग. नमक. तर गाईज काय झालंय माहिती का, जो माझा ओल्ड अल्बम आहे ना तो वरती साफसफाई करताना थांबा मी कुठे ठेवला होता तो तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी मी ठेवला होता. आणि जो फर्स्ट अल्बम हा नाही थांबा, हे बघा मी ह्या ठिकाणी ठेवला होता वरती मस्त याच्यामध्ये. तर तो अल्बम ठेवण्याचं एक रिझन पण आहे. रिझन असं की आमच्या वकिलांनी सांगून ठेवलेलं की जे काही आहे ना, जे तुमचे प्रूफ ते सर्व तुम्ही ठेवून द्या, नाहीतर मेन टायमाला काही भेटणार नाही. तर त्यामुळे नाही का तो अल्बम ठेवावा लागला मला. तर मी याच्यामध्ये लपून ठेवलेला. तर काय झालं आता साफसफाईला सर्व काढलं ना, हे सगळं काढल्यामुळे नाही का तो अल्बम दिसला. आणि तिने बघितलं तर ती रागवली माझ्यावर. आता याच्यात रागवायचं पण कारण नाही. ती काय बोलते माहिती का, की आतापर्यंत फेकला का नाही तो, जाळून का नाही टाकला. पण त्याचं पण एक रिझन आहे. तर त्या रिझनमुळेच आपण त्याला काही केलं नाही. तर ते सगळे प्रूफ आपल्याकडे जशा ना तसेच आहेत. जर गरज पडली तर आपण ते प्रूफ पुढे कोर्टात सादर पण करू. पण आता मेन गोष्ट अशी झाली की मायराने ती बघितलं आणि ती रागवलेली आहे खाली फुकटच माझ्यावर. तिला समजून सांगितलं मी की असं नाहीये, ते याच्यामुळेच मी ठेवलं होतं. आणि ते पण वरती नव्हतं, ते होतं त्या याच्यामध्ये. पण ते अचानक घर साफ करताना दिसलं तर त्याला काही करू पण नाही शकत मी. आणि ही नुसतंच रागवली आहे. रागवण्याचं काही कारण पण नाही, तरी पण रागवलेली आहे. हे बघा साफसफाई चालू आहे. तरी पण रागामध्ये साफसफाई एकदम परफेक्ट करते ही. कारण की इथं बघा जाळे जुळे सगळे एकदम परफेक्ट काढलेले आहे. तर हेच रिझन होतं, त्याच्यामुळेच कधीपासून बोलत नाहीये. मी तुम्हाला सांगणार म्हणजे सांगायचं, आता मला तो टॉपिक काढायचाच नाहीये ऍक्च्युअली. तरी पण आता निघतोय तर मी काहीच नाही करू शकत, कारण की माझी बायको तर माझ्यासोबत बोलत नाही. पण हा राग थोड्या वेळापुरता असेल, मला तर वाटतं जास्त वेळापुरता नसेल. तर बघूयात, आता बोलायला लागल्यावरच आपण भेटू. 3 hours later. किट्टू दादा मम्मी ललती आहे का बरं रडतीये? डोले पुश का बरं रडती का? जाऊ दे ना. हा कोणी काय बोललं का? मग मी काय बोललो का? मग काय झालं मग रडायला? काय झालं? तू काय बोलला का किट्ट्या? कोण मारलं? हे बघ बरं नाकावर पाणी येते पूर्ण. हा तू हसतोय किट्ट्या? नको रडू, जाऊ दे. मी पण रड ना आता. तू रडते तर चांगलं नाही वाटत आहे. चांगलं नाही वाटत आहे. अशा ललती ना. ए पोरी जाऊ दे ना ग, कशाला रडती? जाऊ दे ना, जे झालं ते झालं. आता कांदा
हे बघा कांदा चिरते कांदा किटो बोलतो मी उचलून घेतो म्हणे रड किटाने कांदा उचलून घेतला म्हणजे रडलीच नाही. दे कांदा दे कापू दे. इथं सोयाबीन बनवायची इथं हे बनवायचे सगळं बनवायचं आणि तू कांदा उचलून घेतला लगे. थोडं रडू दे मम्मीला. डोळ्यातली घाण साफ होती त्यांनी सायंटिफिक रिझन. का पटापट टमाटर चुलाला कांदा जास्त तिखट आहे. माझ्या पण डोळ्याला पाणी येत आहे त्याच्यामुळे मी बोललो होतो मी पण रडतो आता जाऊ दे. का बोला असतवलंय किटली जाऊ दे. टमाटर नाही येत रडू. चला आता आपण सोयाबीनची भाजी बनवूयात. कशी बनवते मायरा ते दाखवूयात. आणि किट्टू आमचा काय खातोय आज दूध चपाती खातोय. ये रे लड्डू लवकर तोंडातलं संपलेलं चुरून त्याला दूध चपाती देतो आम्ही है ना किट्टू. तुला दूध चपाती आवडती का. अरे यार याला तर खेळायचंच पडलेलं फक्त. टमाटर दे टमाटर कापू दे. टमाटरनी डोळ्यात पाणी नाही येत. हे बघा रडून झाल्यानंतर मॅडमनी बनवलेलं आहे मस्त पैकी काय ते सोयाबीन भुर्जी. सोयाबीन भुर्जीच ना मस्त बनवले एकदम टेस्टी लागते. आणि किट्टू मध्ये काय बोलतोय त्याला आवडते फिश. काय बोलतोय फिश बोलतोय. फिश मग त्याच्यासाठी फिश आहे कारण की त्याला फिश आवडते ना बोलतो मम्मी तू फिश आणि माहिती कसंच खातो चपाती सोबत. आज चपाती सोबत खायला शिकला. ठीक वाटतं माझ्यासारखं खायला शिकला. काय टेस्टी वाटतंय खरंच. बघूनच तोंडाला पाणी सुटतं. इकडे बनवते मी थोडस बेसन. कुठं आहे हे काय अरे वा बेसन साठी करून ठेवलं हे मस्त. आणि इथे कुठला चालू मॅडमचं व्हेरी गुड. पीठ तिंबलेलं आहे किट्टूला खाल्ली त्याने मग खाल्ली मग त्याने ओके फिनिश झालेली. किट्टूचं पोट भरलेलं आहे आता. एवढ्या जोरात जोरात आवाज देत होती नाही मला कारण की ही बाजरीची भाकर फुगलेली मी नसताना फुगली. बाजरीची भाकर आहे की अरे सॉरी ज्वारीची भाकर फुगलेली त्याच्यामुळे ही जोर जोरात ओ लवकर या ओ लवकर या ओ लवकर या. येत नाही तुम्ही. अरे किट्टू किट्टू मम्मी कशी आवाज देत होती मला. धलंग धलंग पलंग पलंग. मम्मी जिम करतात ना तर मम्मीला कंटिन्यू ज्वारीची भाकर खावा लागते म्हणजे चांगली असते ना. हा चांगली असते. मला पण कर ना एक ज्वारीची. बरं ठीक आहे चपात्या केलेल्या आहेत मला सॉरी. हे बघा इथे चपात्या झालेल्या आहेत आणि मला चपात्याच केलेल्या आहेत. आणि बाप्पा 2 बाजरीच्या म्हणजे 3 पदार्थाच्या भाकरी करावं लागते तुम्हाला. 3 प्रकारे रोज करावं लागतं. आता मोठे मोठे शिकले मी. हा एकदाच करायची एकच करायची साईडला नाही हो बाई असं नाही. माझ्या पातल्या भाकरीकडे बघू शकतो. हा मस्त भाकर केली पण अशाच करते मी रोज. माहितीये मला मीच खातो ना तुझ्या हाताची. मी पण मम्मीच्या हाताचे खातो. ही पानं केवढी मोठी झाली. हा ना तव्यावर फुटली पाहिजे फक्त ही नाही तर तव्याच्या बाहेर जायची. तिसरी भाकर पण फुगलेली इथं. आणि माहितीये की मी आता मोठ्या मोठ्या शिकले करायच्या आणि मी पण पतल्या पतल्याच बनवल्या बघू शकता. ही ज्वारीची मम्मीला 2 पप्पाला आणि आम्हाला इथे चपात्या बनवल्या. इथं भाजी आणि इथं बेसन. इथे चल चल फिश खायला. चला लड्डू मला लय भूक लागली. अरे बापरे मला पण भूक लागलेली. चला पटकन कारण ना मी रात्री जेवणच नाही केलं. चल लवकर चल 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 चल. हे बाय लहान बाळ आलं बघ आपलं. किट्टू बाळ आलं बघ. किट्टू बाळ तू हे खातो ना. आपला रोज 3-4 रोज जेवायला. हा किट्टू आता तिखट पण खायला शिकलाय. तिखट खायला शिकलाय ना तू. खातो खाणार तू. त्याला फिश लय आवडते. आता दूध चपाती खाल्लेली आहे त्याने आणि खातो ते पात्या बघितलं चपातीला चपाती खातो तो. लहानपणच्या पाळला भेटला तुम्हाला टाकते. बायाचे सगळे लहानपणीचे भेटलेत. खेळणी बिळणी कपडे लहानपणीचे पाळणे त्याचे सगळे वरतून पप्पाने काढले. घस खाप करणं चालू आहे. आमच्या घरातला पसारा सगळं काढायचं. आता ट्रॉल्या बिल्या सगळं काढायचंय. इकडे सगळं हे झाले पप्पानं काढलं वरचं सामान. हे बघा सगळं काढलंय आता. आणि डब्बे डुब्बे सगळे गाद्या बिद्या पप्पाने काढले. ट्रॉल्या खाली करून दिल्या सगळ्या. किती कचरा निघला आपल्या घरात. आणि भैया आलेले आमच्या घरात ते काढायला. सगळं साफसफाई चालू आहे सगळे. आता तुमचं तोंड कोण फुगलं आज. हा काय माहित म्हणजे कस काय
हा का हो काय झालं काय नाही गे बाई. तुम्ही तर बोलणच नाही मला आ का हो बोलत का नाही हा असंच. असंच कसं लय भारी भाषा वापरते ना तू. है ना आणि आमचं काही जुनं सामान निघलेलं होतं जसं की पहिले गायांचे फोटो वगैरे अल्बम बिल्बम त्याच्यामध्ये थोडीशी सॅड झाली बघून आता आमच्या रूम मध्ये चालू आहे म्हणजे मी मरायला पाहिजे वासाने मला तसं पण ड्रॉपर सारखाच आवाज येतोय वल्ले वास आवडतो त्याच्यामध्ये आणि किचन मध्ये जास्त कॉक्रोच कारण किचन मधून त्या नळीमधून येते कॉक्रोच किचनच्या नळीमधून येते कॉक्रोच सगळं घरात वल्लवलं झाले बाथरूम मध्ये पण मारले मम्मीच्या बेड मध्ये पण बापरे लय वास येतोय तिथं बापरे बाप इकडे गोदड्या बिदड्या धुवून काढा काय सगळ्यात आपलेच आहे ना खाली घेऊन टाकले मग याच्यावर तर टाकायचे होते अँगलवर बाप रे बाप इकडे गादी बिदी सगळं आता असं वाटलं वरती झोपा काय का आजचे दिवस हा क्या रे किती दादा तुला तर लयच भारी मजा येते तुला असं पसारा असले की तर लयच भारी तू सगळे सगळ्यात चांगला पांगा चुपचाप बस. हे बा अहो खाली नका टाकू तस उद्या बाईला कामवालीला सांगेन 2 बाईला आता 8 दिवस परत होईल मला त्या वासन मध्ये पोट भरतो डायरेक्ट बापरे सर्दी खोकला मला एवढं बसला होता पाळण्यात लहान बच्चे हा का कधी तुझ्या पाळणा उलटा उलटा पाळलं तरी हा का काय खातोय तू ऍपल ऍपल खातोय सगळ्यात जास्त तू चमकू राहिला बिना आंघोळीचा का रे आम्ही सगळ्या आंघोळी केल्या तर तू चमकू राहिला सगळ्यात जास्त ऊन पान किती आहे पण असं नाही करत पण ते एका मिनिटात मारलंय सगळं मग 1 मिनिट मारला मी हे बघा पेरू खातोय आम्ही वरती येऊन आणि खापाच पाकिती मॉडल दिलाय मम्मीने आम्हाला कट करून बघितलं का छोटाला द्या मला डायरेक्ट खा म्हणे एवढे 2 जण चल दादा आणि आता आम्हाला किती तास सांगितल्यावरती थांबायचं 6 वाजे 6 वाजेपर्यंत पण मला ते सेंट इतका वास येतोय त्याचा की असं वाटतं पटकन खाली ते वास घ्यायला इथपर्यंत येतोय मला ना अजून वाळा करतोय हे बाय कोणत्या त्या गोदड्या ना काय बरं हे करत नाही आता काय वापरत नाही मग? बाईने शिवलेल्या आहेत माझ्या म्हणून मी त्या कधीच हे करणार नाही व्यवस्थित धुवून चुवून ठेवत जाईल माहितीये का आम्ही तिथे राहायचो ना माझी आई लईच गोदडे शिवायचा ना माय गोदड्या शिजाय का बाई दोघी पण माझी मावशी नानी पण माई पण किटू दादा लहानपण याच्यावरच खेळत असेल हा गोदड्यावर आणि हे पण लहानपणीचे हे सगळे झाले या गोदड्यावर झाले असेल आता नाही आता शिवल्यात हे अरे किती आहे खाली ठेवलं का रे तिकडे कोपरगावलाच आहे हा का ह्या माईने इथे शिवल्या सगळ्या हा हेच माय बोलते मग मी हा ते काय आलत मम्मी सांगा काय आलत दिवाळीचं सामान काढलं असं हा आणि दिवाळीचं सामान काढलं आणि त्याच्यामध्ये ते याच्या फर्निचर मध्ये लाकडं होतं एवढ्या मग ती मी गोणी भरली आणि गोणी भरली आणि त्याच्यावर वडणी पण टाकली म्हणजे वडणी अशी कपडा पडला असं आणि पप्पा कुठे गेले तेव्हा पप्पा तुम्ही इथं बसा ना पप्पा खाली कपड्याच्या गाड्या केल्या तिथं ठेव पप्पा खाली गेलेले होते हा. आणि मग काय केलं रात्र झाली असंच बसलो होते 6 वाजले आम्हाला पप्पा वर आले काहीतरी सामान घ्यायला आता ते पडदा वडणे असा झाला असं पदर घेतल्यावानी त्या गोणीला आणि लाकडा बरोबर असं स्थिर असेल ते बरोबर कोमल नाही बबली का होती का बाई हा बबलीच होती वाटते हा बबलीन मी घरामध्ये आतमध्ये आता पप्पाचा मला फोन वरतून एक काम करे कोणतरी बाई बसली खाली म्हणलं बाई बसली हा मग दे ना तिला हाकलून नाही बाई पदर घेऊन बसली एवढे घाबरत का पप्पा तुम्ही पदर घेऊन बसली त्याला हडून एडी बिडी असं एखादी बाई म्हटलं पदर घेऊन मग कस काय मी घाबरली नाही मेंढर होता आम्ही मला लावून घेतला मग विचार तरी करतो ना लाकडं टाकेल बाहेर का काही कोण मी मला कशाला आठवणी आता पप्पा 9 वाजेपर्यंत मग हे कुठं जायला ते गिट्टूची पप्पा खाली होता ए कर नको तसं येडे इकडे खाली होता आणि मग काय केलं 9 वाजले पप्पा म्हणलं तिकडनं या ना दुसऱ्या या ना बाई ती दारातच बसली ती हालत नाही डुलत नाही कुठून या ना पदर घेऊन बसली मी म्हटलं इकडनं उतरा ह्या बाजूला आणि मग तिकडनं ये म्हटलं इथून नका येऊ अगं ती दारात बसली 2 तास झाले ती हलत नाही का डुलत नाही मला वाटतं ती रुसून आली मार काय होऊन आली सोनाली
म्हटलं आता काय करावं. हे मग गेला मी कधीची कधी फोन केला मॅच खेळायला होता 9 वाजले. कुठं होतं मॅच खेळ खाली गेलेला होता उचलीच ना रात्रीला? रोज मॅच खेळायला. हा आणि मग मी काय केलं हा फोन केला म्हणलं विशाल एक बाई बसली बाबा आणि पप्पाला काय घाबरला बाई पप्पाला परेशान जाय लवकर म्हटलं लवकर ये आणि एकटा येऊ नको 4-5 पोरं मग याला 4-5 पोरं लगे एवढ्याला दांडे गिंड्याची घाबरत एवढे मोठे असून एवढं घाबरले नाही माणूस घाबरला नाही तो घाबरला नाही. मी घेऊन आलो. हा ते घेऊन घेऊन सोबत एवढे शक्तिवान एक लेडीज साठी 4-5 पोरं घेऊन आले. पप्पा म्हणजे येडी म्हणले ना. येडी तर म्हणलं काय मारत असते येडी तर हे करून दांडे राहू दे हातामध्ये म्हणजे घाबरण. येडी म्हटलं बा मारण गळागळा दाबत. मग? हा मग याला म्हटलं गळागळा दाबत असते येडी बाया. पप्पा म्हणले एक जागेवरली ती हलत नाही का डोलत नाही का पदर पण परत नाही घेत पदर असाच आहे ह्याच बाजू. म्हणजे ते लाकडं होते ना ते हालत पण नव्हते डुलत पण नव्हते सारखे एक स्थिर होते. पप्पा तर चांगलेच घाबरले होते. बबलीला म्हटलं कोमल होती का बबली मला नाही आठवत. हा बबलीला बोलले की बबली अगं हे काय करायचं चल आपण दोघी मिळून बाहेर बाई नको बाई मी नाही बाहेर आपण दोघी नको. दांडे घेऊन मग मी बाहेर कुठे कुठे बाई म्हणलं अरे पप्पाला विचार पहिले वर जाय पप्पा आहे. कुठं होती मग? खाली आपल्या दरवाजी तिथं गोणी ठेवलेली आपल्या मेन दरवाजी तिथं गोणीवर वडणी पडली. अरे देवा व्हाईट व्हाईट कलरची. अरे देवा ती चमकली असं अंधारामध्ये. आणि पुढे पेशन्स मधली लाईट नव्हती. अरे बापरे. मग काय केलं समोर? मग हे आला नाही पुढे. ती काय तुला दिसणार का काय याला आणि जवळ त्याच्या होती ते लाकडाच्या लाकूड लागला सुरुवात हे तर लाकडं गोणी होती गोणी. गोणी होती ना. आणि वरती तेव्हा कायम पेन जातोय. अरे यार एरोप्लेन जाते याच्यामध्ये दिसत का आता? कसे घाबरले ते पप्पा? कोड होते हा असे काही बसून असं बदल जरा कंबर ओढली होती अशी तर ते पाहिलं मी परत खाली गेलो मग हिला फोन केला. हा. एक एवढं घाबरायचं आणि तर डायरेक्ट 4-5 पोरं घेऊन आले ते म्हणते. पाहिलं का कशी का आणि इथं एवढे घाबरते सगळे जण. कोण घाबरते आपल्या घरामध्ये परत? कोण घाबरते? येड्या बाईला कोणी घाबरत नाही. येड्या माणसाला येड्या बाईला हा ते पण आहे येड्या बाईला घाबरते. नाही घाबरणार चोराला नाही घाबरणार पण येड्या एक पदर म्हणजे 3 तास गाड्याला घाबरायला लागतं बाबा. मग आता मी कसं तुला घाबरतो? पाहिलं का मी आताच काढत त्या मूर्त्या घडी पण फोडून ती घडी वरती. ये आता फटके खायला आलेला किट्टू आता माझ्या हाताचे फटके खाणार आहे. मला म्हणे मी अशी ठेवलं अरे एवढी किट्ट्या एवढी जड मूर्ती ती पायावर पडली ना डायरेक्ट तुटन तुझा पाय. घरातून का बरं आणली मूर्ती? होय बघा झोपून राहा इथं. झोपायला आणली तू इथं मूर्ती? अरे बाप रे हे सगळे देव आहे इथं आणले बघ. पाय पडायला आणले ना. हा? पाय पडायला पाय पडायला गळे पण पेट्रोलला द्यायला. पड बरं पाय. यो माझ्या हाताचे फटके खाणार. ये पाय पडतो. पड शिवाजी महाराजांच्या पण पाय पडतो. ते लाफिंग बुद्ध आहे. एवढे मोठे वाले हा मोठे आहेत लाफिंग बुद्धा. सगळ्यांच्या पाया पडला. चाल मोठे आपल्या घरात लिपस्टिक लावली. काय करतो किट्टू आता? लिपस्टिक लावली. अहो केमिकल असते. पप्पा झोपले काय? आता तो करतोय तर काय करू मी? चला ना मी वरती माहिती का मी जाळं बिळ काढू लागले हॉल मधलं. ये ना काय बोलले सगळे मिळून करू आपण. माझ्या तोंडाला पण लागले बघा. हे लिपस्टिक आता तुमचा रूम साफ केलाय. तुमचा रूम साफ झालेला एकदम चकचक. इतका वाईट त्या फॅन बी सगळं पुसलेला. आमचा फॅन किती का पुसत असं तसं दिसतोय. अरे इकडे होट पाय हे होट पाय पोगी अरे नाही मी कसं लावलं पप्पा. तुला लावते मी. चला आता नाही तू लावलं का पप्पाला? चला तर आता किचन वगैरे साफ झालेलं आहे. वरचं पूर्ण क्लीन झालेलं आहे आणि हे कपाट पण झालेलं आहे. आणि आता फक्त काय ग इथं हिला करंट लागला डायरेक्ट. हे बा हे ना इथं करंट लागलं हिला. पाणी फेकलं होतं हिने डायरेक्ट. आणि
आणि आता ही थोडी माझ्याशी बोलायला लागली आहे. तुम्ही नोटीस केलंच असेल है ना काय? तुम्हीच पकडलं मध्ये पडणार होते मी तर. त्याच्यामुळे नाही का पाणी बिणी फेकताना ही रप्पा बोर्डला बिर्डामध्ये इकडे पण बोर्ड आहे, सगळीकडे पाणी फेकत होती. आणि जेव्हा तिने इथं फेकलं ना याच्यावर डायरेक्ट हात लावला, डायरेक्ट झटकाच मारला, डायरेक्ट हातच फेकला याच्या साईडला. मीला उतरून खाली घेतला, इथून किचनवर उभी होती, खाली घेतलं तेव्हा थोडी निवांत झाली. अंगाचा अजून कापरा होतो ना, मग होणारच आहे. आता आम्ही जेवणापुरतेच भांडे घासतोय, जेवण बनवतो आणि हे बाकीचं काम पोस्टपोन होणार आहे, हे उद्यावरती जाणार आहे. आज आंघोळ करून घे, जाऊ दे, आज घाण झालेली, किती पण काही केलं तर आंघोळ करून. हे माझं हे मत आहे. बाकी तुला जे वाटतं ते कर बाबा, असं थोडी म्हणतो. आज करून घे, पण तेव्हा किचन पूर्ण साफ झालेलं आहे. इथं मॅगी ऑर्डर केलेली आता, मॅडमचा राग गेलेला आहे. मॅगी ऑर्डर केल्यानंतर केली का आज आंघोळ? बरं, काय बोलतो, पटापट बोलत जाय की ठ्या.